साधारण 3 वेळा तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 2 भावांना एकत्र आणण्यासाठी जर कोणी प्रामाणिक प्रयत्न केले असतील, तर ते नाव होतं बाळा नांदगावकर. हो, हो, हो. खरं तो केला प्रयत्न मी. पण का हो? नाही वाटत तुम्हाला आता हे, कारण अपयश का आलं मी पहिल्यांदा ते नाही, कसं आहे की ते तुम्ही जुळत आणलं होतं, पण नाही जमलं. 2014ला तर मला वाटतं जो झालं असतं या परिस्थितीवरती होतो, पण नाही झालं ते. आता मी माझं दुर्दैव समजतो. आता मी काय नाही बोलत, पण त्याच्यामुळे काय झालं की मराठी मुलं एकमेकांच्या विरुद्ध लढायला लागली, लढाया करायला लागल्या, निवडणूक एकमेकांच्या विरुद्ध लढायला लागली, भांडणं करायला लागली. एका घरामध्ये 3-4 छकले झाली. बघा ना, नारायण एका बाजूला गेले, भुजबळ साहेब एका बाजूला गेले. भुजबळांचा विषयच वेगळा होता, सोडा. राणेसाहेब एका बाजूला गेले, गणेश नाग एका बाजूला गेले, राज ठाकरे एका बाजूला, ताकद विभागली गेली, एकनाथ शिंदे, सगळे ही एवढी जॉईंट लोक एकत्र असते तर काय सांगा मला झालं असतं. विचार करा. पण 2019 नंतर पुन्हा तुम्ही प्रयत्न केला होता या दोघांना? हो, 2017 मध्ये मी 2014ला त्यांच्याकडून प्रपोजल आलं, पण त्यांनी आम्हाला फसवलं, ते सोडून टाका. त्याच्यानंतर 2017ला मी महापालिकेच्या वेळेला प्रयत्न केले होते. मातोश्रीला मी स्वतः गेलो होतो आणि ते प्रयत्न केले होते की ते दोघं भावंड एकत्र आली पाहिजेत, परंतु त्यावेळेला पण ते झालं नाही. आता माझं दुर्दैव, त्याला मी काय करणार. आणि त्याच्यानंतर आमची शहानगरची युवक तुम्हाला माहिती आहे, ते कोणीतरी आहे असं ज्याला नको आहे हे? बहुतेक तसंच असं एकत्र येणं, बहुतेक तसंच असं त्याशिवाय होत नाहीये. ते आहे ते. आता मी ते नाही बोलू शकत, कारण तो परिवार माझा आहे, त्या परिवाराविषयी मी बोलणं उचित नाही. ठीक आहे. एक गोष्ट मला विचारायची आहे. निवडणूक आली, राजकारणामध्ये खरं तर चांगली माणसं सगळ्यांना हवी असतात. बाळा नांदगावकरांना म्हणजे आमच्या पत्रकारितेत सुद्धा समजा ह्या चॅनलवरून दुसऱ्या चॅनलमध्ये ऑफर येतात, बाळा नांदगावकरांना कधी आली नाही का ऑफर? नाही, आल्या ना, सगळ्यात आल्या, खूप आल्या. आता कोणी दिल्या त्या नाही सांगत, आल्या, पण खूप ऑफर आल्या मला. कधी नाही विचार? पण मी नाही विचार केला, कारण करू शकत होतं. त्याचं कारण असं होतं की पूर्वी बाळासाहेबांच्या त्या ह्याच्या वेळेला जो बाळासाहेबांचे दौरे त्यावेळेला आम्ही सोबत असायचो, शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांच्या सगळ्या महाराष्ट्राच्या दौऱ्याला आम्ही सोबत असायचो करायला. त्याला महासाहेब आमच्या असायच्या, आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून त्यांच्यासोबत काम करतच होतो आम्ही. परंतु दुर्दैवाने तुमचा प्रश्न काय होता की तुम्हाला ऑफर आल्या? दुर्दैवाने बाळासाहेबांनी असं आम्हाला त्या मुशीमध्ये घडवलं होतं, आणि त्याच्यामुळे ऑफर खूप लोकांनी दिल्या तशा, परंतु त्याला काय म्हणतात, त्याच्या कधी मला काय त्याला बोलतात, कारण तुमच्यासोबतचे अनेक लोक जी होती, मला त्याची इव्हन इच्छाशक्ती नव्हती. त्याचं कारण असं की ज्याला बाहेर आम्ही पडलो बाळासाहेबांना सोडून, त्याच्यानंतर मी राजसाहेबांच्या सोबत गेलो. त्यावेळेला मी विधानसभेमध्ये आमदार होतो, आणि आमदार असताना राज ठाकरे साहेबांच्या सोबत होतो. त्यावेळेला शिवाजी पार्कला जी 19 जानेवारीला सभा झाली होती 2006ला, त्या सभेमध्ये मी स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला बसलो होतो, आणि राज ठाकरेंनी भाषण साहेबांनी केलं होतं, आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये पहिलं भाषण त्यांचं शिवाजी पार्कचं की माझ्या आजोबांनी तुम्हाला बाळासाहेबांना अर्पण केलं होतं, पण माझ्या मागे आता कोण नाही, आणि म्हणून मी आता स्वतःलाच महाराष्ट्राला अर्पण करतोय, असं त्यांचं वाक्य होतं. आणि त्यावेळेला मी स्टेजच्या मागे होतो, आणि सभा संपल्यानंतर मी त्यांना भेटलो, तुम्ही महाराष्ट्राला अर्पण केलं, मी तुम्हाला अर्पण करून घेतलेलं आहे. आता हे माझ्या बायकोलाही माहित नव्हतं, तुम्ही समजून घ्या. माझ्या कुटुंबाला मी कधी सांगितलं नव्हतं की मी असं करतोय म्हणून, ना कार्यकर्त्यांना कधी सांगितलं होतं. पण मला वाटलं की एक प्रामाणिक माणूस काहीतरी करायला बघतोय, आणि एक जर प्रामाणिक माणूस काहीतरी बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून करायला बघत असेल, तर या माणसाच्या मागे आपल्याला राहिलं पाहिजे, सोबत जायला पाहिजे, एवढीच भावना होती. आणि म्हणून दॅट वॉज माय पर्सनल कमिटमेंट टू राज ठाकरे. माझी वैयक्तिक कमिटमेंट होती, त्यांनी माझ्याकडून मागितली नव्हती. मी स्वतःहूनच समर्पित केलेली कमिटमेंट आहे ती.
त्याच्यामुळे मला किती ऑफर आल्या गेल्या त्याचा काही विषय नाही. बरं, मला कुठून आले त्याचं मी साहेबांनाही सांगत होतो, मला हे बोलवत आहेत, पण त्या कधी मला वाटलंच नाही. त्याच्यामुळे तो मोह कधी झाला नाही की आपण सत्तेत जाऊ, आणि होणार पण नाही. आता तर तो विषय होणार पण नाही. पण तुमचं आणि राज ठाकरे यांचं नातं नेमकं काय आहे? कारण महाराष्ट्राला एवढं तर माहित आहे की हे दोन जिवलग मित्र आहेत, नेता आणि सहकारी, अशापेक्षा तर दोन जिवलग मित्र सुद्धा आहेत. हे नातं काय आहे? हे जरी काही असलं तरी एक मात्र नक्की आहे की पक्षामध्ये ते वडिलांच्या भूमिकेत असतात, पक्षात मी आईच्या भूमिकेत असतो. कार्यकर्त्याला काय राम हनुमान अशा पद्धतीनं असतं. आणि शेवटी कसं असतं की ते झाले तरी माझे बॉस आहेत, काय माझे साहेब आहेत, आणि मी त्यांचा महाराष्ट्र सैनिक आहे, मी कार्यकर्ता आहे. आलं का लक्षामध्ये? पण त्याच्या पलीकडचं नातं तुमचं कसं आहे? म्हणजे ते बॉन्डिंग आम्हाला त्याच्या पलीकडचं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जे काय आहे ते अत्यंत स्पष्टपणे आम्ही एकमेकांशी बोलतो, कधी आडपडदा ठेवत नाही, लपून ठेवत नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांची मनं कळतात, आमच्या एकमेकांच्या मनामध्ये काय चाललंय ते आम्हाला कळतं. त्याच्यामुळे ते जीवाभावाचं एक ते कधी असं म्हणजे इतकं तुमचं आहे का नाही हे चुकतंय असं? हो, बऱ्याच वेळेला होतं साहेब, मला असं वाटतंय असं करायला पाहिजे, चुकते असं बोलायला आवडत नाही. पण असं जर केलं तर बरं होईल, तसं केलं तर बरं होईल. आणि मग त्यांना पटलं तर ते त्याच्यामध्ये करतात काय करायचं ते. तुम्ही चढणीचा सगळा काळ बघितला, म्हणजे मनसेचा तो एक वादळ महाराष्ट्रात निर्माण झालं होतं, अनेक आमदार निवडून आले, या सगळ्यानंतर एक उतरतीचाही काळ निघाला. बिलकुल पाहिलं. कधी असं नाही वाटत की कदाचित त्या ऑफर स्वीकारल्या असत्या तर? नाही, काय वाटायचं कारण आहे. त्याचं कारण असं की मी ज्यावेळेला स्वतःचीच कमिटमेंट स्वतः करून ठेवली होती की आपल्याला राज ठाकरे सोबत राहायचं आहे. माझे खूप मित्रमंडळी बोलले, त्याच्यामध्ये पत्रकारितले मित्र आहेत, IAS आहेत, IPS आहेत, उद्योगपती आहेत, देशात आहेत, परदेशात आहेत, सगळीकडचे आहेत, काय कार्यकर्ते आहेत, तुम्हाला सल्ला देणार सगळे बोलले. पण मला तर काय माहिती, माझ्या मनामध्ये तो विचार सुद्धा शिवत नाही. तुम्ही खरं सांगतो, मी माझ्या हातामध्ये आहे विद्या आहे, विचार सुद्धा शिवत नाही आणि शिवला नाही. त्याचं कारण एवढंच होतं की नाही, एक दिवस येईल आणि साहेब काहीतरी या महाराष्ट्रासाठी घडवतील, इथल्या मराठी माणसासाठी काहीतरी घडवतील. हा मला काय माहिती नाही, एवढा आजही माझा एवढा कॉन्फिडन्स आहे, तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे, मोर कॉन्फिडन्स आहे, एवढा मला आत्मविश्वास आहे, एवढा आत्मविश्वास आहे की यांना वाटतं काहीतरी करावं माणूस. कारण हा माणूस लोभी नाही, मनाचा राज, नाव राज साहेब आहे, त्यांचं नाव राज आहे, पण तो मनाचा पण राजा आहे. इतर जर का लोभी माणूस नाही. असे दोन्ही हात बाळासाहेबांसारखे ना खाली आहेत. एखाद्याला द्यायचं तर भरभरून देणारा माणूस आहे, त्याला परवा करत नाही. मैत्री केली तर भरभरून मैत्रीचा वर्षावारी प्रेमाचा वर्षाव माणूस आहे, असा माणूस. म्हणून तुम्ही बघितलं तर त्यांचा व्यासंग किती मोठा आहे. त्यांची पत्रकारितेमध्ये म्हणा, फिल्म लाईनमध्ये म्हणा, साहित्यातली म्हणा, उद्योगपतीमध्ये म्हणा, बघा ना ते टीका टिप्पणी करतात. अमिताभ बच्चन साहेबांवरती केवढी मोठी टीका केली होती, तरी मैत्रीत काय दुरावा आला नाही. कोणावर तेवढीच मैत्री आहे ना. काय लोकांना वाटतं अरे बापरे. त्या आता कसं आहे की लता दीदी, आशाताई, अमिताभ बच्चन सगळ्यांचं कसं, जी भूमिका त्यांच्या मनाला पटत नाही ना ती भूमिका सडत